मित्रांनो नमस्कार. शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या सर्व अभियोग्यता धारकांना गुरुजन चॅनलचा गोड नमस्कार आहे. गोड याच्यासाठी कारण की आपण सगळेजण गोड आहात. शिक्षक भरतीमध्ये नंबर लागल्याच्या नंतर आनंदाची गोड बातमी मिळणार आहे आणि मी जो आता तुम्हाला सगळा काही डेटा दाखवणार आहे तो तुम्हाला इतका गोड वाटेल की अरे भैया चलो वाह, मेरे भी सिलेक्शन होने के चान्सेस आहे, माझी सुद्धा निवड त्या ठिकाणी होऊ शकते असं तुम्हाला 100% वाटायला लागेल. कारण की ही माहिती पाहिल्याच्या नंतर मला असं वाटते की तुमच्या मनामध्ये थोडेफार का होईना परंतु आनंदी तुम्ही होसालच. ओके, मन में लड्डू फुटा प्रकार जो आहे तो होऊ शकतो असं मला वाटतं. खूप महत्त्वाची माहिती अत्यंत कमी वेळेमध्ये तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा देण्याचा प्रयत्न करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेवढे कॅन्डिडेट्स आहेत की नाही ज्यांनी की 2022 ची परीक्षा दिली होती आणि आता दिलेली आहे तर त्याच्यामध्ये जवळपास साधारण मेज आहे. फक्त एवढं की काही विद्यार्थ्यांना थोडेसे कमी मार्क आहेत, काही विद्यार्थ्यांना लिमिटेड प्रमाणामध्ये की ज्यांना ऑलरेडी परीक्षेचा अनुभव होता, जे बँकिंगची तयारी करून राहिले होते तर त्यांना चांगले मार्क्स पडले. म्हणून कट ऑफचा जर आपण विचार केला तर 2022च्या भरतीच्या तुलनेमध्ये यावर्षी प्लस मायनस तर नाही होणार म्हणा, पण +5 एवढाच वाटते मला, जास्त फरक पडणार नाही. आणि जागा सुद्धा बऱ्यापैकी येणार कारण की आदिवासी शाळा झाल्यात, आश्रम शाळा झाल्या, इतर सगळ्या शाळा झाल्यात तर त्यामुळे मोठ्या संख्येनं 100% जागा येतील. मग आता तुम्हाला काय करायचं की ही जी मी तुम्हाला आकडेवारी दाखवणार याच्याकडे फक्त थोडं तुम्ही बारकाईने बघा. विद्यार्थी मित्रांनो, एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे या ठिकाणी फक्त 108 मार्क आलेला होता आणि ही जागा कुठची आहे बघा, नगर परिषद तळेगाव. हा बघा, नगर परिषद. एक मिनिट कीप पेन. ठीक आहे, थोडासा गोंधळ झाला, आता मी तुम्हाला हातानच सांगतो. ठीक आहे, बघा नगर परिषद तळेगाव प्रायमरीचा जो कट ऑफ आहे तो फक्त 108 मार्क आहे. आणि कोणासाठी? एससी कॅटेगरीसाठी. ओबीसी साठी किती कट ऑफ आहे? हा 112 मार्क. हा इसलिए मैंने बोला था की तुम्हाला थोडासा आनंद होईल. त्याच्यानंतर तिसरा जो आहे फक्त 111 मार्कवरती कट ऑफ आहे. कोणाचा? एससी बीसी कॅटेगरीचा. आणि ईडब्ल्यूएसचा किती आहे? त्याच्यापेक्षा कमी 109 मार्क आहे. थोडंसं बरं वाटलं असेल ना, आहे की नाही? आणि ही कुठली आहे? विदाऊट इंटरव्ह्यूची यादी बरं का, असं नाही की ही विथ इंटरव्ह्यूला वगैरे आलेली आहे, असं नाही. हे कुठले विद्यार्थी मित्रांनो बघा त्या ठिकाणी हे झालं कसं? हां झालं सगळं, विदाऊट इंटरव्ह्यूची यादी आहे. अलग लक्षामध्ये तुम्ही म्हणाले कोणता टप्पा आहे? दुसरा टप्पा आहे, बरोबर. 31/5/2025 रोजी लागलेली यादी आहे. म्हणजे साधारणतः आतापासून जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर त्या ठिकाणी 1 वर्ष झालेलं आहे. आता दुसरी महत्त्वाची यादी जी मी तुम्हाला दाखवणार आहे ही यादी सुद्धा बघून तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. बघा, नगर परिषद राहुरी जी आहे, ठीक आहे, या ठिकाणचा एससी कॅटेगरीचा कट ऑफ किती आलेला आहे? 108 मार्क. मग तुम्ही म्हणसाल का हो सर, इथं ही एससी कॅटेगरी असल्या कारणामुळे थोडासा कट ऑफ कमी लागला, बरोबर आहे असं तुम्हाला वाटत असेल. परंतु ह्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, इथे सुद्धा बघा ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ किती? 112 मार्क आहे. ईडब्ल्यूएसचा किती कट ऑफ आहे? 109 मार्क आहे. त्यामुळे जवळपास सगळ्या कॅटेगरीचा सारख्याच प्रमाणावरती लागतो कट ऑफ, अशातला एक प्रकार आहे. अलग लक्षामध्ये. मग कट ऑफ हाय कुठे जातो? इथे 127 मार्क आहे कट ऑफ. कोणत्या कॅटेगरीचा? एससीबीसीचा. मग तुम्ही म्हणसाल सर इथे इतका जास्त कट ऑफ कसा काय लागला? याच्यामागचं कारण असं आहे की ही जागा जी आहे ती गणिताची जागा असेल किंवा विज्ञानाची जागा असेल, इतर विषयाची असेल तर एवढा कट ऑफ जास्त गेला नसता. आता तुम्ही दुसरं उदाहरण म्हणून घ्या. बघा इथे ही ओबीसी कॅटेगरीची जागा आहे, बरोबर का? हे ओबीसी कॅटेगरीची किती मार्क आहेत? फक्त 113 मार्क आहेत. मग जर 113 मार्कवरती जर कट ऑफ लागत असेल ओबीसी कॅटेगरीचा, तुम्ही लक्षात घ्या, बरोबर की नाही? एवढे मार्क तुम्हाला आहेतच. मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जास्त टेन्शन घेण्याची आवश्यकता नाहीये. पुढे बघा, नगर परिषद विटा प्रायमरी, बरोबर नाही? आता हे विटा आहे का विटा आहे काय माहिती, मला तर काही त्या नगर परिषदेबद्दल माहिती नाहीये. पण ही सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये झालेली होती, बरोबर आहे. आता हिची यादी पाहिल्याच्या नंतर तुमचा आत्मविश्वास एवढा वाढेल की तुम्हाला वाटेल की अरे बापरे, हे इतकं पण सोपं असते का? आपल्याला वाटते ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा खूप जास्त जातो. बघा इथं आता ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि कट ऑफ किती आहे? फक्त 116 मार्क. विचार तरी केला का कोणी? नाही. पुढचं तुम्हाला उदाहरण दाखवतो. जनरल कॅटेगरीचा कट ऑफ आहे 128 मार्क आहे वुमनसाठीचा. ही जागा कुठली असेल? गणित विज्ञानची जागा असेल. आलं लक्षामध्ये. तिसरं काय? एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस. कट ऑफ किती आहे? 130 मार्क आणि 111 मार्क. मग आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की सर हे जिथं जिथं जास्त मार्क तुम्हाला दिसत असतील ते 100% कुठली जागा आहे? गणित विज्ञानाची जागा आहे. परंतु तरी सुद्धा 120 130 सेफ आहे ना स्कोर, त्या ठिकाणी नंबर लागू शकतो. एवढंच की या ठिकाणी जे अप्लाय करणारे विद्यार्थी आहेत, बरोबर आहे, त्यांनी कुठल्या मानसिकतेमधून अप्लाय केलेले प्रिफरन्सेस दिलेले आहेत ते बघावं लागणार आहे. म्हणजे ते प्रॉपरचेच आहेत की कुठले इतरचे आहेत, बरोबर आहे. आता इथं बघा एससी आणि एसटी कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे. दोन्ही जर आपण कट ऑफ बघितले तर खूप कमी आहे. 114 मार्क आहे. 114 मार्क आणि 93 मार्क हा खूप कमी कट ऑफ आहे तुलनेने जर आपण विचार केला तर. म्हणजे
2 डिजिटवरती त्या ठिकाणी कट ऑफ आलेला आहे 93 मार्क, बरोबर आहे. कुठल्या कॅटेगरीमध्ये? एस टी कॅटेगरीमध्ये. तर हे अशा पद्धतीचा डेटा आहे. मला असं वाटतं की हा डेटा निश्चितच तुम्हाला काय होईल, थोडंसं आनंदित करेल. यानंतर जो तुम्हाला जिल्हा परिषदेचा सुद्धा कट ऑफ सांगेल आणि मराठी उर्दू मीडियमचा सुद्धा कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटी हे बघा, हा आमचा हेतू आहे की तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. गुरुजींचे हे प्रयत्न जर तुम्हाला योग्य वाटत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की सर आम्हाला या जिल्ह्याची माहिती द्या, या नगरपालिकेची माहिती द्या, या नगर परिषदेची माहिती द्या किंवा या विशिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या शाळेची माहिती द्या किंवा एखाद्या खाजगी संस्थेची द्या, 20 अंशतः अनुदानित संस्थेची माहिती द्या, तुम्हाला जर असं वाटत असेल तर कमेंट बॉक्स खुला आहे, त्याच्यामध्ये लिहा. सोबतच आम्ही हे जे सांगतो फास्टमध्ये, तर याला थोडं स्लो करायला पाहिजे का की आणखी फास्ट करायला पाहिजे, काही बोलण्याची पद्धत वगैरे बदलायला पाहिजे का, हे सुद्धा नक्की सांगा. आम्ही तुम्हाला पैसे निश्चितच मागणार नाही, कधीच नाही मागणार. या चॅनलवरती तुम्ही तेवढा ट्रस्ट 100% करू शकता. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आमचे प्रयत्न चांगले आहेत, धन्यवाद.